बरवा
समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनवनी मनी म्हणून खेदू मने म्हणून खेदू मनवनी मनी म्हणून खेदू मनवनी मने म्हणून खेदू नवा गोविंद वेळोवेळा नवा गोविंद वेळोवेळा कर सावेन लगे बहुता कर सावेन लगे बहुता या संचिता वाचनिया संचिता वाचनिया संचिता वाचनिया मनवनी मनी म्हणून खेदू मनोनिया मनी म्हणून खेदू मनवनी मनी म्हणून खेदू मनोनी मनी म्हणून खेदू नवा गोविंद वेळोवेळा नवा गोविंद वेळोवेळा कामने भार घातलिये वरी कामने भार घातलिया वरी कामने भार घातलिया कामने भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनवनी मनी म्हणून खेदू मनोनी मनी म्हणून खेदू मनवनी मनी म्हणून खेदू मनोनी मनी म्हणून खेदू गोविंद वेळोवेळा नवा गोविंद वेळोवेळा नवा गोविंद वेळोवेळा बार कुमाई दादा बार कुमाई बार कुमाई संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो ना घडे संचिता वाचोने भोगतो ना घडे संचिता वाचोने भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो ना घडे संचिता वाचोने भोगतो ना घडे संचिता वाचो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवनी मन म्हणून खेदो मनवनी माने म्हणून खेदो करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनवोनी मने मानून खेदो मनवोनी मने मानून खेदो भोगतो न घडे संचिता वाचोने भोगतो न घडे संचिता वाचोने भोगतो ना घडे संचिता वाचोने भोगतो ना घडे संचिता वाचो संचिता वाचोने करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान
मान मनवनी मने म्हणून ऐकेदो मनवनी मने म्हणून ऐकेदो करावा गोविंद मग वेळो वेळा मनावा नवोनिम मने मानून एकेदो मनवोनी मने मानून एकेदो मनावा गोविंद वेळ वेळा मनावा डिले वाढवा थोडा डिले मनावा गोविंद मनावा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद मनावा मनावा गोविंद वेळ वेळा वेळ वेळा वेळ वेळा मनवा गोविंद मनवा तेरा मनवा हे मनवा मनवा
हरी विठ्ठल 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 केदू मनावा गोविंद वेळोवेळा आणि करुसा विन लगे बहुता आपुलिया संचिता वाचोनी मनवनी मनी मानून खेदू मनाबा गोविंद वेळोवेळा तुका मने बार घातलिया वरीन होईल कैवारी नारायण 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 मनवनी मनी मानून एक मनावा गोविंद वेळोवेळा गंगा विशुद्धं निदपादपर्शं सुरवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्यश्च वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो माणिक्यगिरिं ब्रह्मस्वरूपं नमो भगवान् बाबा ब्रह्मस्वरूपं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पानिमण्डन मण्डना नाम तरुण तुलसी माला स्कंदनं स्कंजनेत्रं सदैदवलहास विठ्ठलं पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अत्यत्र जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उत्तरी वाढवावे अंतरी निज सुख भोगतो नागडे संचिता वाचुने करावे ते मने समाधान मनोवनी मनी मानून केदू मनावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तनरूपी वापुष्प सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबार यांच्या 4 चरणाचं कर्माधीन असणारा जीव भोग आणि प्रारब्ध आधीन आहे. एक प्रतिपादित भाव मांडत असताना भोग संचित आणि क्रियामान आणि प्रारब्ध हे कर्माच्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणून कर्म येशू बजावा जसे संप्रदायाचं एक ब्रीद आहे त्या दृष्टिकोनातून असणाऱ्या कर्मफलाचा एक सिद्धांत मांडत असताना ते कर्म कोणत्या क्रियेनं प्राक्तव्य दृष्टिकोनातून जीवाच्या ठिकाणी भोगण्याकरता येतं त्याचं 4 चरणाचं यथार्थ वर्णन मांडणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये आपण ज्या श्राद्धानिमित्त जमलेलो आहोत कैलासवासी निलेश भाऊ विलासदादा गीते एक निरागस आणि सामान्य दृष्टिकोनातून आपल्या आनंदामध्ये जीवन व्यतीत करणार
आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा वेळेस योग यायचा. ज्या वेळेस ब्राह्मणवाड्यात 2-3 वेळेस नानांचं आमचे घरेलू संबंध आहे. आणि ही माणसं निखळ मोकळ्या मनाची असतात. आपली मोकळ्या मनाची असतात पण मध्ये आड्या असतात. जी माणसं खऱ्या मोकळ्या मनाची असतात ना, तो निरागस भाव यांच्याकडे असतो. माझ्याही कुटुंबात ती व्यक्ती आहे, नानांना त्यांना माहिती, मोठ्या बंधूला बोलता येत नाही, पण येणारा प्रत्येक व्यक्तीकडे असा मोकळं प्रेम आहे मला. त्या दृष्टिकोनातून आपला काहीतरी स्वार्थ असतो, त्या दृष्टिकोनातून असणारं भाऊंचं जाणं झालं. त्यावेळेस म्हणजे दशक्रियेच्या वेळेस माझं येणं झालं. त्यांच्या दृष्टिकोनातून असणारं आणि एक वाक्य सांगतो बघा, बऱ्याच जात मी पुढे बोलणार आहे पण तरी मला एक ओघाने आले म्हणून सांगतो. किंबहुना ही निरागस मनाची माणसं ज्या घरामध्ये आहे ना, त्याच घरामध्ये असणारा भगवान परमात्म्या दृष्टिकोनातून संपत्ती आणि लक्ष्मी वास्तव्य करते. एवढं माझं वाक्य नोट करून ठेवा, 100% नोट करा. हे माझा स्वयं अनुभव आहे, इतरांचा बाकीच्यांचं सांगत नाही, कारण त्यांचा भाव त्या ठिकाणी प्रेरित असतो. म्हणून त्यांच्या प्रेरित असणारे आमचे ब्राह्मणवाडे गावचे असणारे सरपंच आदरणीय विलासदादा असतील. मला वाटतं तदनंतर जर विचार करायला गेलं तर त्यांच्या असणाऱ्या आई आहे, त्याच्याबरोबर असणारे चुलते, त्यांचे बंधू, भगिनी, उदंड असा परिवार आहे. सृष्टीचक्राच्या नियमामध्ये मृत्यूच्या बाबतीमध्ये कोणती वशिलेबाजी चालत नाही. बऱ्याचशा वेळा मी श्रुत होतो आणि बोलू नाही गेलो. मृत्यू कोणता असावा, तारुण्य, वार्धक्य आणि शेवट, ह्या 3 अवस्था आपल्यापुढे मांडलेल्या आहे. ते कोणती येईल सांगता येत नाही. आपल्याकरता मासी पाक पाखडे तोवरी सर ज्ञानोबरांची एवढीच ओवी आपल्याकरता फार पुरेशी आहे. विठ्ठल विठ्ठल हरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराची सगळे असणारे महाराष्ट्रातील गुणीजन आहे. प्रवीण महाराज, सोमनाथ महाराज, तुम्हाला अण्णांची अपेक्षा होती. बऱ्याच मागे एक सेवा होती, ते काही कारणास्तव थांबले. मग अण्णा मला काय म्हणायचे, ते 2 जे होते ना आपल्या बाबांच्या वेळेस, ते 2 आला. तुमची नावं माहीत नव्हती. नंतर मी नंबर सेंड केला. ही सगळी माझी मंडळी प्रेमाचे, कोणी एक नाही. आदरणीय आमचे प्रवीण महाराज पांडे असतील, सोमनाथजी महाराज पस्वीन, आपले प्रेमाची माझी सगळे असणारी सानाबाबा वगैरे ब्राह्मणवाडा मंडळी, दीपक महाराज खरात असतील, आदरणीय आमचे किरण महाराज, गावातील सर्व प्रेमाची मंडळी, आमचे आदरणीय बोडके बाबा आहे, उपस्थित गुणीजन सर्व, आदरणीय आवाड गुरुजी, दिंडीच्या माध्यमातून शिंपी टाकले. ते योग त्या दृष्टिकोनातून ते श्रवण झालं. गुरुजी टाचणं लिहायला बसले होते. नेमकी काय लिहित होते, गुणदोष लिहित होते की मला काय माहीत नाही. बघा माझं पामर आहे काय थोरपण. तदनिमित्ताने असणारं या कुटुंबावर नितांत प्रेम, किंबहुना आम्हा दोघांनाही असणारं अगदी बहीण भावाप्रमाणे जे परिसर सांभाळते आदरणीय महाराष्ट्रातील थोर मृदंग किंवा वारकरी संप्रदाय ज्यांनी खरी क्रांती केली, घोरडकर बाबा यांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला. आणि त्याच कुळातून असणारा संप्रदायाची पताका मिरवण्याकरता आदरणीय आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना असणारा धन्यवाद देतो आणि निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न. विठाला श्राद्ध आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं. जन्माच्या बाबतीमध्ये, मृत्यूच्या बाबतीमध्ये ज्ञानोबराय प्रतिपादित भाव मांडत असताना एक संप्रेरक भाव असणारे प्रेरित करतात. चांगलं श्रवण करण्याचा प्रयत्न ठेवा. चांगलं ऐकल्यानंतर चांगले विचार प्रलंबित होतात. किंबहुना ती एक बुद्धी, मला वाटतं दुर्बुद्धी ते मना कदा न उपजवणार आहे ना, हे काय करण्याकरता चांगले विचार आत्मसात केले पाहिजे. त्याच्याकरता पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन, पाहुणे यूट्यूब चोरावे नाही. मग काळ त्या तिकडे गेला, त्यामुळे तुम्हाला ती अभिलाषा व्यक्त झाली. कारण सोशल मीडिया तेवढा नाही वापरला की तो घातक असतो. त्याचप्रमाणे बुवा धोरणात असावा. दीपक महाराज मला सिद्धांत मांडायचा आहे. भोगाच्या अधीन कर्म आणि प्रारब्ध अवस्था असणारे मांडले गेले. त्याचा असणारा संचिताशी असणारे जसं कार्य आणि कार्याची प्राप्त व्याख्या वेगळी मांडली. त्याचे मला वाटतं उपन्यासामध्ये असणारी एक संहिता अशी मांडली की कार्य आणि क्रिया जर कधी सार्थ असेल तर कधी कधी कार्याच्या पाठीमागची वृत्ती चांगली असेल तर कार्य वाईट असेल, आणि कार्य चांगलं असेल तर कधी कधी वृत्ती वाईट असेल. म्हणून त्याचं जेवढं जमेल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार करायला गेलं तर आपल्याकडं मृत्यूच्या ठिकाणी काही ठिकाणी वरदान मांडलं. विठ्ठलबाबा घुले सांगायचे, मृत्यू हा नश्वरतेच्या दृष्टिकोनातून असणारा, नास्तिकाच्या ठिकाणी असणाऱ्या क्रियामान दुःख आहे. तसं मृत्यू प्रत्येकाला आनंदच देतो. बाबा वारकरी संप्रदायाचे आदरणीय योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आज मांदेआळी नानांच्या माध्यमातून. आणि त्यापैकी असणारं आता माझं पामर आहे काय थोरपण, पायाची या वाहनं पायाभरी, या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी आली असं समजा. बोलिलेले कोरे ते पुढे म्हणेन मी, पण आजच सांगून जातो. चला, मला सिद्धांत मांडायचा बारकाईनं. श्रवण दृष्टिकोनातून जर विचार मांडायला गेलं तर मृत्यूच्या बाबतीमध्ये मी सरळ तेरीशी वाक्य आले का, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जय परी. मृत्यू आनंद का दुःख, बोला चला पटापटा. आता बोला बघ ना, तुम्ही घरी जाईन. मृत्यू आनंद का दुःख,
नश्वर जर एखाद्या शरीराला जर पिडलं तर माणसं म्हणतात ते गेलेलं बरं, लय त्रास आहे त्याला म्हणतात कधी कधी. मग त्याच्या ठिकाणी जर चांगला देह प्राप्त करून दिला तर मला वाटतं ते चांगलंच आहे ना. पण ते मृत्यू कधी यावा? वार्धक्य तारुण्य हे दोन अवस्था आहे. तारुण्यातला जो मृत्यू असतो तो मेल्याहून मेल्याची पुन्हा मरणाची आठवण करून देतो, हा तारुण्यातला मृत्यू असतो. म्हणून मी कायम एक वाक्य बोलतो योगेश बाबा, प्रेम करणारी माणसं ज्या दिवशी जीवनातून निघून जातात त्या दिवशी माणसं मरता येत नाही म्हणून जगतात, आणि मरता येत नाही म्हणून जगणं हा जिवंतपणे उघड्या डोळ्याने पाळलेला मृत्यू आहे. एवढं वाक्य नोट करा. आणि वार्धक्यातला माणसं बसा, माणसं म्हणतात जाऊ दे आता त्याच्या जीवाचं सोनं झालं, राग झाली तरी सोनं म्हणतात, कारण ते झालेली आहे ना. मृत्यू आत्तापर्यंत कोणालाही चुकवता आला नाही. मी त्या दिवशी असणारे एक वाक्य बोलून गेलो असणार मला वाटतं पाठीमागे. ऐका, 3 सत्ता आहे. आवाज चेंज झाला रे दादा, कोणता तरी एक मॉनिटर बंद झाला. विठ्ठल हरी विठ्ठल काल सत्ता जगाच्या पाठीवर सगळ्यात बलवाने आजपर्यंत तिनं कोणालाही सोडलं नाही. त्याच्याकरता एक असणारा सहिष्णू दृष्टिकोनातून एक सिद्धांत मांडतो, श्रवण करा. अर्थसत्ता आहे, राजसत्ता आहे आणि धर्मसत्ता आहे. बरोबर गुरुजी? ऐका, राजसत्ता बहुमताच्या जोरावरती परावर्तित करता येऊ शकते. धर्मसत्ता विद्वत्तेच्या जोरावरती परावर्तित करता येऊ शकते. आणि अर्थसत्ता याच्या बलावरती परावर्तित करता येऊ शकते. आता बारकाने नाही का, राजसत्तेतला राज बलवान जरी असला, धर्मसत्तेतला धर्म बलवान जरी असला आणि अर्थसत्तेतला अर्थ बलवान जरी असला ना, काळ सत्तेच्या पुढे आजपर्यंत कोणाचंही चाललं नाही. ही काळाची ताकद आहे. विठ्ठल काळाच्या यादीत आतापर्यंत फार मोठ्या यादी जर तपासायला गेलं तर मर गए 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. ही काळाची सत्ता आहे. देवाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलं तर आमचे गुरुवारी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, जिथं विश्वाच्या मालकाचे अवतार गेले तिथं अवतावरचे कुठे ठेवायचे. येरते पामर जीव किती, दिगंबरा ईश्वरा विभूती. हे लई लांब झालं. असं जर थोडं जवळ आलो ना आपण प्रत्येकाच्या, मला वाटतं ज्यानं त्यानं आपापलं कुटुंब तापासलं ना मग कळेल आतापर्यंत कोण कोण. आजा मेला पळजा मेला, आजा मेला पळजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पळजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. हे देखत देखत रात पळतोही त्याचा झाला. देखत देखत नात पळतोही त्याचा झाला. मोठा मोठा जागा पाठी, मोठा मोठा जागा पाठी, भयाले मोठे, मोठा मोठा जागा पाठी. मोठा मोठा जागा पाठी, मोठा मोठा जागा पाठी, भयाले मोठे, मोठा मोठा जागा पाठी. टाळ्या बाजूचा गोड म्हणणाऱ्या चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. इथं दुर्दैव आपलं चांगल्याला कधीच चांगलं म्हणत नाही. आपण म्हणलं की ते हा त्याला काय येतं मग तुला काय येतं. कधी हा विचार करत जा, इतरांची स्तुती अथवा निंदा करत असताना आपण त्या योग्यतेचे आहोत का हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. बुरा देखन में गयो, बुरा देखन में गयो, बुरा देखन में गयो. कबीरजी म्हणतात, एक व्यक्ती माझ्याकडे आला, आता ओघाने आला म्हणून सांगतो, आणि त्याने सांगितलं मला जगातला सगळ्यात वाईट माणूस शोधायचा आहे. कबीरजी होते म्हणते. ते काय आपल्यासारखे होते का? सज्जन कसाही होता पण प्युअर का सज्जन होता? आपण सज्जने पण प्युअर कसाही असण्याची दाट शक्यता आहे. बसलेल्याच 70% आखाडातले वारकरी सापडते. विठाला कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला मी घरी गेल्यावर कळण.
थोडं समजून घ्या. थोडं 5G तर ऐकलं पाहिजे. उगाच काहींना घरी गेल्यावर कळतं काय म्हणलं होतं. काय भाग्यवान म्हणायला पाहिजे. काही तर 2 दिवसांनी फोन करता. कालचा विनोद आज कळाला. वा वा कळाला. जाऊ द्या, विश्लेषण मला मांडायचं नाही. ते म्हणलं सगळ्यात वाईट माणूस शोधायचा कबीरजींना. म्हणलं कबीरजी म्हणले एक काम कर, पुढे एक घागर भरलेली पाण्याची, तिच्यामध्ये जाऊन शोध, तुला माणूस सापडेल. तो प्रत्येक वेळेस शोधायला गेला की त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसायचं. तो म्हणला नाही हो, याच्यात जे दिसतंय ना ते माझं दिसतंय. मग कबीरजी म्हणले जे दिसतंय ना तो जगातला सगळ्यात वाईट आहे. माझं वाक्य कळलं ना? बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर ताक लिया, मुझसे बुरा नहीं कोई कबीरा, मुझसे बुरा नहीं कोई, मुझसे बुरा नहीं कोई. इतकं वाईट आहे. नीट आहे का, मला तिकडे घेऊन जायचं. ही कालसत्ता आहे. आजपर्यंत कोणालाच सोडलं नाही. आजा पंजा बाप मसना पाहता पाहता आपलाही नंबर आला. म्हणून थोडंसं कालचक्रातून बाहेर पडायचं. भोग या शब्दावर मला बोलायचं, पण वेळ पुढे ते पण मांडायचं. ऐका, मग काळाची ताकद किती, काळ कोणत्या पद्धतीने नेतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुलेबाबांचं एक दृष्टांत सांगतो आणि अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. वाक्य मोठाल्यांची, नाव मोठाल्यांचीच घेतली पाहिजे. परमार्थातली म्हणते मी, इकडचे नको. म्हणजे जी मोठाली संप्रदायात ज्यांनी खरी क्रांती केली ती माणसं. आणि कधी पण जे मोठ्याचं आहे ते त्याचंच म्हणलं पाहिजे. आपला तर ते म्हण पाठी नाही. माझं ते म्हणी मला पाठ करायला वेळ भेटत नाही. वाना काय करावं, मला हे बाकीचाच व्याप जास्त असतो. तुम्ही म्हणणार नेमकी मग काय परमार्थाची दिशा सांगतो. ऐका, प्रसंग सिद्धांत मांडायचा. गुरुजी सांगायचे असणारं, एक विद्वान व्यक्ती घरामध्ये पूजा करत होता. कालसत्ता सांगतो किती बलवानी, कसं नेतो याच्याकरता. ऐका, पूजा करताना बोडके बाबा झालं असं थोडासा बेस वाढोबाळ की त्या व्यक्तीची साधना चालूत असताना त्याचं एक लेकरू त्याच्याजवळ खेळत होतं, एकुलतं एक. आणि पूर्वी घरं साधी होती ना, सारवलेली. पूर्वी रस्ते साधी होती, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरी झाल्यामुळे माणसंही डांबरट झाले. हॉर्न देऊन सुद्धा उतरत नाही खाली. वरून म्हणतात त्यांना काही जाता येत नाही काही. पण हे दुर्दैव काला आहे तस्माने. जनरेशन बिटवीन द गॅप ही प्रणाली सध्या. ऐका, ते लेकराने त्या भिंतीमध्ये बोट घातलं आणि त्याच्यामध्ये कालरूपी सर्प बसलेला होता. त्यानं असणारा त्याला दंश केला आणि स्वतःचे एकुलते एक लेकरं डोळ्या देखत गेलं. शास्त्र सांगते ते दुःख येऊ नये, पित्या देखत पुत्र मरे आणि पुत्रा देखून या पिता झुरे. हे दुःख शास्त्र तसं 3 दुःख सांगतं. एक तर असणारं तारुण्यात पती किंवा पत्नी, लहानपणी आई, मला वाटतं लहानपणी लेकरांचा आई किंवा वडील, आणि म्हातारपणाचा आधार असणारा मुलगा कधी त्याच्या डोळ्यात देखत जाऊ नये. हे दुःख शास्त्राने अविरत सांगितलं आहे. तसं तारुण्यातला मुलगा, तारुण्यातला पती किंवा पत्नी आणि लहानपणी लेकरांचा आधार गेला ना, त्यांची अवस्था कशी होते. आपल्याकडं पेंडी बांधतात माहिती ना, गव्हाची, बाजरीची. त्याला काय मारतात, आळा. काही आळा मारतात, काही फक्त पिळा मारतात. असंच ना. जो खास बांधणार आहे तो काय मारतो, आळा. आणि जो मोघाम बांधणार आहे तो पिळा मारतो. आणि पिळ्यातली पेंडी जर वर सुडीला गेली, सुडी कळते ना तुमच्याकडे, काय म्हणतात, सुडीच म्हणतात ना. माझं कीर्तन कळतंय ना. एक म्हातारी होती, लहानपणी मेली. तरी मागचे म्हणते म्हातारीला लहानपणी कोणता आजार झाला होता. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. काय जनरेशन चाललंय काय कळत नाही, पण आता मांडावं लागतं. ऐका, ती पेंडी जर वरती गेली ना ताई सुडीला, तर जर वाळवट आली तर ते पेंडी त्या वाळवटीमध्ये असणारे तो आळा सुटतो. आणि जशी ताटांची अवस्था होते ना, तसे हे 3 दुःख वाट्याला आले की त्या व्यक्तीची अवस्था होते. बांधिल्या पेंडाचा सुटला सियाळा, तृणरानो माळा झालीये जैसी हो. ही बांधलेली अवस्था आहे. त्याला ते विरह झाला. म्हणलं आपलंच गेलंय, ते नागाला सांभाळून काय करायचं. बरेचसे माणसं म्हणतात माझंच गेलंय तर दुसऱ्याचं काय पाहत बसू. कधी कधी आपल्याला ती अवस्था येते. म्हणून काठी घेतली आणि त्या सर्पाचा पाठलाग केला. मी कालसत्ता सांगतोय, वेळ कमी पडेल. तो सर्प जंगलाच्या दिशेने निघाला. शेवटी स्थाना परत्वे, व्यक्ती वस्तू अथवा पदार्थ बलवान असतो असा न्यायशास्त्राचा सिद्धांत आहे. स्थान परत्वे, व्यक्ती वस्तू अथवा पदार्थ बलवान असतो. जसं नकर आणि मकराचं युद्ध आपण बघितलेले. हत्ती पाण्यामध्ये असला की त्याला मगर असणारे बलाढ्य मगर त्या बलाढ्य हत्तीला सुद्धा थांबवते. म्हणजे पाणी हे स्थान कोणाचं आहे, मगराचं आहे. पण तेच मगर जर रस्त्यावर सापडलं तर मरक कुत्र त्याला फाडते. याचा अर्थ स्थान परत्वे, व्यक्ती वस्तू अथवा पदार्थ हे आपापल्या जागेवर बलवान असतात. ती एक जुनी म्हण होती, गावचा गावबळी. पुढचं माझं पाठ नाही, अर्ध्यानेच पाठ झाल्या त्या. काय भांगडे काय कळत नाही मला. तिथंच अभ्यास माझा थोडा कमी पडला बघ, त्यामुळे मागं राहिलो मी. विठाला विठ्ठल
जंगलाच्या दिशेने निघलो. हा पाठलाग करता करता 100-1 फुटाचा अंतर झाला आणि समोरून एक गाय आली आणि त्या नागाचा वाघ झाला आणि त्याने गायीचा प्राण घेतला. आता वाघ पाठीमागं फिरला. हा भजन करीन पाताजले मोक झुकावले झुक असं म्हणन का? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने सगळे बंद झाले महाराज. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून धावा घाले विठू आता नको चालू मंद. त्या दृष्टिकोनातून धावा चालू केला पण वाघाला वाचा सिद्धी झाली आणि त्याने सांगितलं मी तुला मारणार नाही. बिबट्याने जे हरी घातले किती आनंद वाटेल बरं तुम्हाला? फार सोपं विचारतो. असं गाव नाही का जिथे बिबट्याचं नाव नाही. गावागावात आहे, चौका चौकात आहे आपला बॅनर. असं ते मी वाचलं होतं बिबट्याच्या बाबतीमध्ये. असं मी म्हणून ऐका. त्याने जे हरी घातलं याला विशेष वाटलं. म्हणला कोण आहे? म्हणला मी वाघ आहे. नाही पण आधी नाग होता मग वाघ झाला. तू कोण आहे? म्हणला काळ आहे. रूप कस काय बदलतो? म्हणला त्याच्याकरता काकडा ऐकायला जाय. अनंत रूपे अनंत वेशे देखील मिळते असे. तू जरा ऐकत जाय. म्हणला तू अर्धवट ऐकतो त्यामुळे परिणाम अर्धवट होतो. म्हणला मग काय करतो? हेच काम करतो. म्हणला मग तुला मृत्यू कळतो का? 100% कळतो. मग सांग मला माझा मृत्यू कशामध्ये? माणसाला भविष्य जाणून घ्यायची फार वाईट खोड लागलेली बऱ्याच जणांना. आमच्यापर्यंत सुद्धा येतात. आपलं कसं होईल आता आमचंच गावोगाव फिरतोय आपलं ते नाही कळलं का तुम्हाला? आमचं जर चांगलं असतं आम्ही कशाला ह्या गाव या पोटा कारणे का झालं पांगीला ज्यानं त्याला विचारतो तुमचं कसं काय? आता बरं म्हणावं लागतं का करता चहा पिण्याकरता बाकी काय दृष्टिकोनातून काय त्याने सांगितलं. मला आता माझ्याकडे सुद्धा एकदा आला होता. मी दृष्टांत सांगतो. जालन्यावरून चित्र विकायला आला होता 2 बॅगी भरून आणि 3 किलोमीटर पायी चालवतो. म्हणला आपल्या त्या स्टेशन तुम्ही आले ना त्या भागापासून. म्हणलं कसं काय? म्हणला मग हे चित्र कशाला? म्हणलं या चित्राने भविष्य बदलतं. म्हणलं तुझं समोर दिसतंय 3 किलोमीटर चाललाय याच्यापेक्षा काय कळा? म्हणलं काय? म्हणला बाई हे चित्र असे जे भिंतीला लावले की नशीब बदलतं. म्हणलं कशाचं आहे? म्हणलं एक उगवत्या सूर्याचं आणि एक धावत्या घोड्याचं आहे. नाही रे म्हटलं तसं माझं नशीब चांगलं आहे. 7, 9, 9, 11 आपलं ते आपल्या ठेवा बाकीच्या एवढं फोडून सांगू नका. माझं चांगलं आहे. म्हणलं आता 4-5 गाड्या झाल्या किमान त्या गाडीत आहे या दृष्टी आणखी काय पाहिजे? नाही म्हणलं आणखी बदलेल. कुठे झोपता? म्हणलं खानदानी शेतकरी झोप आली तर बांधावं सुद्धा. त्यात काय महाराज आपण तर आहे. तर म्हणलं मग एक काम करा जिथं झोपताना एक असं विकून असणारं धावत्या घोड्याचं लावा आणि डोक्याच्या मागे उगवत्या सूर्याचं लावा नशीब बदलेल. नाही रे म्हणलं चित्र लावून भिंती विचित्र होतील. म्हणलं मग मी सांगतो मला याच्यातून आणखी फॉर्म्युला. म्हणलं कसं काय? म्हणलं तू 1 गाव फिरतो मी रोज 12 गाव फिरतो. म्हणलं हे चित्राने नाही होत का? म्हणलं या चित्राने नशीब बदलत नाही. म्हणलं मग काय करावं लागतं? इकडं सूर्य उगवायच्या आत घोड्याच्या गतीनं धावून कष्ट करण्याची तयारी ठेवली तर जीवनामध्ये प्रगती होते. सहज नाही होत दे रे हरी. असाध्य ते साध्य करिता सायाचे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास गोड प्रमाण वार टाळ्या बाजूच्या चांगलं म्हणाल राव. गायक गोड आहे म्हणून म्हणलं. माझ्याकडे एक गायक होता जुना नाव नाही सांगणार त्याचं. गडीले हुशार होता दीपक महाराज. ते गाडीतून उतरला ना लोक मला म्हणायचे महाराजांची काही सेवा करू. म्हणजे मला सांगावं लागायचं मी महाराज आहे तो गाडी चालक. आणि जर असा चाल म्हणा उभा राहिला ना प्रवीण महाराज त्या काळात तो काहीच नाही म्हणला ना नुसता माईक उभा राहिला तरी लोक त्या काळात त्याला 1000 रुपये द्यायचे आणि जर चाल म्हणला तर 51 रुपये द्यायचे. काय गोड आवाज असेल नाही कळलं. आता किती पुढून सांगावं बुवा त्याच्यापेक्षा आताशी कळलं. चला सिद्धांत मांडायचा होता. असाध्य ते साध्य करिता सायसे आणि कारण अभ्यासे तुका म्हणे. क्षेत्र कोणतं असू द्या चोर सुद्धा शिकलेला पाहिजे कलियुगात. हो मी दृष्टांत बोललो पाठीमागा ब्राह्मणवाड्यात. आता चोर सुद्धा शिकलेले पाहिजे. गेल्या पूर्वीचा काळ बायोमॅट्रिक्स गेलं. आता जो को म्हणताय जग सुधारले बँकेत गेलो ते म्हणजे अंगठा द्या. नाही कळलं तुम्हाला? तिथं आणखी एक होतं 5 लाख भरायचे होते बँकेमध्ये.
5 लाख कष्टाचे होते, कीर्तनाचे नव्हते. शेतकरी लगेच गेले, लोकांचे बाहुल्या लगेच वर होतात. पहिला स्प्लेंडर येत होता, मग आल्टो आला, डस्टर आला, ब्रिज आला, डायरेक्ट 5 लाखावाला. तसं काही नाही, नीट आहे का. ते 5 लाख म्हणलं भरायला पेन द्या, माझा पेन विसरलं. त्यांचा पेन 1 रुपयाचा, त्याला सेलोटोप मारलेला आणि त्याला टोमॅटोचं तंगूस बांधलेलं आणि पेन भिंतीला ठोकलेला. म्हणलं का हो पुढं काय येत नाही. म्हणलं लोकांना विश्वास नाही हो, पेन घेऊन जातात. म्हणलं पकड्या 5 लाख तुझ्या भरोशावर टाकतो, एवढा विश्वास आहे तुला, पेनावर विश्वास नाही, काय दूर. आणि त्याच बँकेच्या बाजूला एक बॅनर लिहिलेलं होतं, कृपया अंगठा दिल्यावर शाई भिंतीला पुसू नये, आणि जे अंगठा मारायचे त्या कागदाला पुसायचे. नाही कळलं तुम्हाला. अजब तुझे सरकार. अरे ज्याला वाचताच येत नाही तो कशाला. अजपा जपाने उलट हे सर्व तेच चालू आहे आपलं. येत असणार धुंद झाला तुझा दरबार. चला सिद्धांत ते चोराचं जाऊ दे, आता वेळ कमी पडेल. त्यानं असणारं सांगितलं त्या पद्धतीनं. तो नाग म्हणला वाघाला, म्हणला सांग माझं मरण कशात. वाघ म्हणला तुझं मरण मगराच्या आतून. आनंद झाला की मृत्यू कळालेला आहे. पण ठाम असं झालं की पुन्हा तळ्यात जायचं नाही, समुद्रात जायचं नाही, म्हणजे मगर आपल्याला मारणार नाही. त्याच्याकडं काही राजगृही राजविद्या शिकण्याकरता राज असणारे युवक होते, किंबहुना राजपूत होते. आणि ते आपल्या मायदेशी गेल्यानंतर काही राजपुतांना ज्यावेळेस गादीवर बसवायचं होतं त्यावेळेस त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की गुरुजींनी स्थानापन्न केल्याशिवाय गादी स्वीकारणार नाही. स्वामी काज गुरुभक्ती. गुरु करी. आता त्या मोहरा द्यायचं ठरवलं. आता हत्तीच्या वजना इतका मोहरा द्यायचा. मग काय करायचं, हत्ती एका पारड्यात टाकायचा आणि मोहरा एका पारड्यात, असंच ना. असं नाही, पूर्वी हत्ती तुला अशी होती, त्या मार्किंग येत नाही तोपर्यंत हत्ती तुला झाली नाही, हे मापक होतं त्या काळात. याच्याकरता पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन. मग ते दिलं, पण बाहेर आणलं. म्हणला संकल्प सोडा आता. तो म्हणला पाण्यात येऊ शकत नाही. म्हणला गोट्या एवढ्या पाण्यात कुठं मगर राहते का. लाभाची या सोसे पुढे चाले म्हणा, जसं हिरवा चारा देखून या भांबावे पशु सगळ्या व्यवस्था त्या बघून घ्या. हे गोट्या इतक्या पाण्यात उतरलं आणि संकल्प सोडणार. तो ज्याच्या गादीवर बसवलं त्यानंच हात धरला. म्हणला सोड, पुढे जायचंय, उशीर झालाय. नाही ना सोडू शकत. ओळख. म्हणला कोण आहे. म्हणला कोण आहे तू. अरे म्हणला मी काळ आहे. नाही म्हणला झाडी डोंगर पाहून थांबवलं मला, आपलं ते इथं थांबवलं. म्हणला तू जाग्यावरती इथं पकडलंय मला, पण तू काळ. मला म्हणला तू मगराच्या रूपाने येणार आहे आणि तू माणसाच्या रूपानं आला, हे मान्य नाही. म्हणला मूर्खा, ज्याला नागाचा वाघ व्हायला 5 सेकंद लागले नाही, त्याला माणसाची मगर व्हायला काय वेळ लागणार आहे. 10,000 सैन्यांचे मासे केले, स्वतः मगर झाला आणि त्याला गिळंकृत केलं. ही काळ सत्ता आहे. काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. पडेल बादेवा, काळाचे उडे पडेल बादेवा, काळाचे उडे पडेल बादेवा. सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. काळाचे उडे पडेल बादेवा, काळाचे उडे पडेल बादेवा, काळाचे उडे पडेल बादेवा, पडेल बादेवा, पडेल बादेवा. वा, ही काल सत्ता आहे. म्हणून थोडं सावध कर्म करत चला. काळानं जगाच्या मालकाला सोडलं नाही. आपली यादी जरा बाजूला ठेवा. उगाच काही दिमाग दाखवू नका. काय जग आहे. मी त्या दिवशी विनोदाने बोलून गेलो त्या मखमालाबादमध्ये. माणसं एवढं झालं की ते प्रदर्शन करायच्या पाठीमागे लागतात या कलियुगामध्ये. आत्मदर्शन काय स्वतःचं कधी हा विचार केला. मी अख्खं वाङ्मय तपासलं, अजून रावणाच्या लंकेचा फोटो नाही सापडला मला. आपलं 2 पत्र्याचं बांधलं का लगेच स्टेटस टाकतो, माय ड्रीम इज कम्प्लीट. जोराचं वादळ आलं ते उडून गेलं, लगेच गाणं टाकलं, काळाची चाहूल आली बाग सुखाची करपुनकी. अरे काय विचार आहे. आणखी विनोदाने बोलू, राग म्हणू नका. मी थोडं स्वभाव विनोदी, तुम्हाला सगळ्यांना माहिती. 80,000 बायकापैकी एका बायकोचा फोटो रावणाचा मला सापडला नाही.
आपली पाहते बेताडा का चालते का वाडा का तरी टेटसला टाकतो गुण लावण्याची खाली. ते काय आहे, कोणतं प्रदर्शन आहे? खरं बोललं मग आमचा राग येतो कधी कधी. थोडंसं सत्य काय आहे, प्रदर्शन काय पाहिजे, आत्मदर्शन महत्त्वाचं आहे का प्रदर्शन? बरं फार सोपे विचारतो, भक्ती अंतरंगाची का बाह्य रंगाची? हां अंतरंग. बरं जाऊ द्या, कढई आतून जास्त घासतात का बाहेरून? उत्तर इकडून जास्त यायला पाहिजे होतं, इकडून आवाज जास्त आला. कढई आतून का बाहेरून? आतून. मग भक्ती अंतरंग का बाहेरंग? अंतरी. मला वाटतं देह देवा पुढे हात चोऱ्या करी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. मग बारकाने श्रवण करा, ही काल सत्ता आहे. कुठपर्यंत हव्यास करायचा आहे? मी म्हणतो कुठं थांबता आलं पाहिजे हे तर कळलं पाहिजे. एक सिद्धांत विनोदन देतो आणि अभंगाचा भाव मांडायचा मला. ऐका, रस्त्यानं जाताना गाडीतून एक तांदळाचा कट्टा पडला. हे लेकरू जरा थोडं शांत करा, मला डिस्टर्ब करतोय गडी जरा. विठाला रस्त्यानं जाताना गाडीतून एक कट्टा पडला. कधी कधी गाडी जाते, कलियुगे काही होईल, थोडं लावी बोलते. योगेश महाराज, कट्टा पडल्यानंतर फुटल्यानंतर तिथं काही चिमण्या आल्या, म्हणजे पक्षी आले आणि पक्षी पोटापुरतं खालं. आता एक गांभीर्यानं वाक्य आहे का, पक्षी संध्याकाळी कधीच खात नाही. पक्ष नाही म्हणलं मी, कळण त्याला धन्यवाद. मला एवढे कळत नाही राव, काय फायदेत ऐकत आहे. पक्षी संध्याकाळी खात नाही. चला, कळेल त्याला धन्यवाद. चला, कर्मधर्म सहगण. थोड्या वेळाने एक गाय आली सोमनाथ महाराज, त्या गायीने पोटापुरतं खालं, निघून गेली. आणि थोड्या वेळाने एक आधाशी मनुष्य आला, त्याने ह्याही रोडनी पाहिलं, मला कोणीच दिसत नाही. एवढा जर कट्टा न्याला तर आपला महिना निघन. काय कॉन्फिडन्स आहे महाराज जगण्याच्या बाबतीमध्ये. मासी पाकडे तो वर सरे. अरे बाबा, कट्टा नेऊन महिना निघेन का मला माहीत नाही, पण वरच्याने आट्टा फिरवला कट्टा महिन्याला का माहीन. ही काळाची सत्ता आहे, म्हणून थोडं सावध होई बापा, काळ लागला. मग भोग तो ना गडे संचिता वाचणे. काही गोष्टी प्रारब्धात आहे. कोणत्या? मला वाटतं एकतर प्रतिष्ठा आणि धन. हे अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन, हे तर प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन, हे तर प्रारब्धाधीन. अन्न प्रारब्धात आहे, मान प्रारब्धात आहे आणि धन सुद्धा प्रारब्धात आहे. मी भोग सांगते, भोग अन्नाचा सुद्धा भोग असं ना, कधी भेटतो कधी नाही. फार सिद्धांत एक शपथ देतो आणि पुढे जातो. आत्ता जर आळंदीला निघालं तर काय खावं हा प्रश्न पडेल, आणि तेच जर सोहळ्यात निघालं तर काय खावं हा प्रश्न पडेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते सुद्धा प्रारब्धात आहे. चला, 2 सिद्धांत देतो. माझा स्वभाव मी दृष्टांत प्रमाणाने पुरावा देतो आणि मग पुढे जातो. आणि संप्रदायात एक वेद वाक्य, ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला थेट नेऊन पुरावा ठेवावा सुद्धा नाही. काय झालं कोणत्या दृष्टिकोनातून क्रियामान कळत नाही. ऐका, पहाटे सकाळी असणाऱ्या दिवस उगवायच्या सूर्योदय समयाला बेल वाजली. 40शीतला उमदा तरुण पुढे आलाय आणि त्याने आपल्या पुढे हात पसरला. झोपू मोडल्यामुळे आपण नाराज होऊन घरातून त्याला शिव्या देण्यापर्यंत मजल गेलेली आहे. आता याला कोण असन त्याला बोलायचं, पण त्याने हात पसरवलाय, दाढी वाढलेली, डोळ्यातून अश्रूचा धारा चालाय आणि त्याचा अपशब्द आहे आपल्याला की मायबाप 2 दिवस झाले पोटाला भाकरने चोखंड भाकर दिली तर आयुष्यभर उपकार विसरणार नाही. तुम्ही शिव्या देणार की त्याला मदत करणार? बोला ना, मदत करणार. का बरं? क्वचित विचार अंतकरणात हा येणार आहे, गड्या आत्ता नाही खाली तर दुपारी हक्काची, नाही दुपारी तर संध्याकाळी मी हक्काची खाऊ शकतो. पण 2 दिवस सृष्टीचा चक्राचा नियम जो सकाळी उठला तो उपवासी उठतोय आणि रात्री कणभर अन्न खाल्याशिवाय झोपत नाही. हे जगाच्या मालकाने केलेली त्याच्याकरता व्यवस्था आहे. तरीसुद्धा जर पोटाला अन्न भेटत नसेल तर मला वाटतं ही त्याच्या बाबतीमध्ये दारिद्र्यता आहे. आणि म्हणून दारात आलेल्या याचकाला दान याच्याकरता करायचं, विश्वाच्या मालकानं त्याला मागणाऱ्याच्या यादीत ठेवले आणि आपल्याला देणाऱ्याच्या यादीत ठेवले. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला देताना त्या दिवशी त्याच्या देणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो तुम्हाला 1000 पटीने आशीर्वाद देऊन जातो. आपलं पोट फार बारीक आहे सोमनाथ महाराज, पण या पोटाकरता सगळा आटापेटा आहे. हित भर पोटासाठी, पोटासाठी, हित भर पोटासाठी, पोटासाठी, हित भर पोटासाठी, पोटासाठी, हित भर पोटासाठी, पोटासाठी.
हा पोटाचा एवढी आटाआटी, एवढ्या वर म्हणावं लागतं ना, एवढी इथभर पोटासाठीच आटाआटी आपली सगळ्यांची. याच्यापेक्षा आणखी काय वेगळं आहे? कळलं तर फार बरं भले. इथभर पोटासाठी पहा म्हणजे ते एक. आणि दुसरा सिद्धांत सांगतोय का, एक एक शब्दांरूपी जायचं आपल्याला. रस्त्याच्या कडेने भिकारीन भीक गोळा असणारा कचरा गोळा करते आणि एक लेकरू आहे, परिस्थिती माणसाला हातबल बनवते. ते लेकरू भुकेने व्याकुळ झालेलं आहे आणि त्या आईकडे विनंती करते, मला भूक लागलेली आहे. पण आईने सांगितलं, बाळा गरजेपुरता कचरा गोळा झाला की आपण त्याच्यातून काय मिळणार आहे योगेश, मला 2-4 रुपये मिळाले की तुला 100% मी घेऊन देणार आहे. पण दुपारी 2 वाजल्याची वेळ झाली तरी गरजेपुरता कचरा काय गोळा झाला नाही. शेवटी लेकरू हातबल झालं आणि त्याने आईच्या समोर एक कागद खाल्यानंतर ते आईचं अंतकरण होतं. तिनं सन्न दिशी कांशीला ताडण केलं. लेकरू धाय मोकलून रडायला लागलं. एक 10-5 फुटावरती पुढे गेली. नंतर लेकराचा केविलवाना चेहरा बघितला आणि लेकरापेक्षा जास्त फुटून ती रडायला लागली, कारण माझ्यामुळे ही परिस्थिती लेकराला आहे असं. कारण अंतकरणाचा भाव होता लेकराच्या बाबतीमध्ये. ते कसंही असलं तरी आई करता प्रिय आईशी कळवळ्याची करी लाभा विन प्रीती. त्या आईनं पुन्हा धावत जवळ आली आणि त्याला असणारं हमसून मिठी मारली आणि उदराशी धरलं, बाळा तुला हाणणं माझा हेतू नव्हता रे, पण जर तुला काही झालं ना तर डॉक्टरला द्यायला 1 रुपया नवा पैसासुद्धा माझ्या खिशामध्ये किंवा असणारं माझ्याकडे नाही आहे, तर मग मी ते करू शकत नाही. आणि जर उद्या तुला काय झालं तर एवढा आटापिटा कोणा करताय? जरी भिकारी जरी असं ना आई वडील, तरी लेकराच्या बाबतीत ते दिवस येऊ देणार नाही हा विचार असतो त्याला जीवनातला. आणि वडील म्हणतात, भिकारी बापाला विचारा कशाला आटापिटा, मी जे दिवस उपभोगले ना ते माझ्या लेकराला नाही आले पाहिजे. त्यावेळेस त्या आईनं जवळ घेतला आणि सांगितलं, तू कागद का खाला? जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव. त्या लेकरानं सांगितलं, मी नव्हतो खाणार, पण मी कुठंतरी ऐकलं होतं का भाकरीनं भूक भागते. आणि त्या कागद जो खाला ना त्याच्यावर भाकरीचं चित्र होतं, म्हणून मी तो कागद खाऊन बघितला की यदा कदाचित पोट भरतंय काय, अन्नसुद्धा प्रारब्धात असावं लागतं. विठाला दुसरी गोष्ट, मानसुद्धा प्रारब्धातच. कोणत्याही क्षेत्रातले गादी ही पुण्याईनं भेटत असते. ते क्षेत्र राजकीय, क्रीडा, कृषी, धार्मिक कोणतंही असू द्या. आणि आणखी ताकदीचं वाक्य न्यायशास्त्रातलं, सत्ता हा विषय कोणत्याही क्षेत्रामध्ये उपभोगण्याकरता प्रियच आहे. खुर्ची नाव द्याला कलियुगामध्ये. आणखी सोपं बोलतो, खुर्ची लाकडाची असेल तर किडा त्याच्यात जर गेला तर अख्खी खुर्ची खातो. पण डोक्यात जर खुर्चीचा किडा असेल तर माणूस अख्खा देश खाऊ शकतो. कळेल त्याला धन्यवाद, नाही कळेल त्याला घरी गेलो कळ. विठाला काही माणसं मानाच्या नादामध्ये अपमान होऊन बरबाद झाली तरी नाही भेटला जीवनामध्ये. आणि ज्याला भेटला त्याला टिकवता आला नाही, सहज गेला. बऱ्याच जणांचा गेला. यादी सांगतो ऐका. कलियुगातले नाही सांगत, कलियुगातले सांगायला गेले का बाबा राजकारणी म्हणतात, त्यामुळं मी थोडंसं परमार्थातलं सांगतो. नाहुशानं असणारा 1000 यज्ञ केलं. नाहुश 1000 यज्ञ केले आणि 1000 यज्ञाचं पुण्य फलित झालं, म्हणून त्याला असणारं देवेंद्राची जागा भेटली. आणि देवेंद्राची खुर्ची गेल्यामुळे ते हातबल झालं. तर देवेंद्र हुशार माणूस, देव इंद्र म्हणलं मी, उगा चांगा ओढून घेऊ नका. तसं दोघंही हुशारच आहे म्हणायला, खुर्ची जाऊन देत नाही ते. त्याने 3 एकत्र केले. मग कोणी? देव इंद्रानं, तुम्ही तिकडे जाऊ नका राव, मला घरी जायचे. ते देव इंद्रानं 3 एकत्र केले, दैत्य दानव वगैरे एवढ्यानं एकत्र केलं. आणि म्हणे खुर्ची आली पाहिजे, परत काहीही करा, आटापिटा झाला तरी चालेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, याच्याकरता वाङ्मयामध्ये ज्या ज्या ठिकाणी हानी झाली, एक तर नारद महर्षी, आकाशवाणी किंवा श्री, हे 3च वापरले. वाङ्मय चांगलं सगळं पडताळा तुम्ही, सापडेल तुम्हाला. तुका म्हणे नाही विश्वास जमनी आणि पहावे पुराण विचारून. मग त्यावेळेस त्याने सांगितलं, इंद्रपत्नी सती जी द्वापारीची राधा झाली, तिला सांगितलं काहीतरी कर. तिनं सांगितलं, नाहुशाला सांगितलं, तू राजा जरी झाला तरी माझ्याशिवाय पूर्णत्व नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे. मी जोपर्यंत त्या गादीवर नाही तोपर्यंत तुला शोभा नाही. माणसा त्या घरातली कर्तबगार स्त्री गेली, त्या घराला शोभा नाही राहिली. ही एक असणारी प्रिय माणसा. पण ते सांगितलं, मला जर वश करायचं असेल तर अशा रथात बसून यायचं की त्या रथाला आजपर्यंत सृष्टीतलं कोणतंच जनावर झोपलेलं नाही पाहिजे. मग देवेंद्राने सगळी येडी चौकशीला लावली, आपली ती येडी चौकशीला लावली. सगळ्यांना म्हणे असे जनावर शोधा की ते रथ
रथाला जुंपलेलं नाही. आता हुशारच होती ही माणसं. गेली महाराज, ते गेले असणार. नंदी बघितला ते म्हणे भगवान शंकराकडे गेला. गाय कुत्री वगैरे ती भगवान दत्तात्रयांकडे गेले. म्हणे मोर तो शारदेकडे गेला. वाघावर म्हणे तर आपले हे बसलेले म्हणे. वाघ फक्त गुरगुर करतोय, तो काही करत नाही म्हणे. आता म्हणे मग आणखी काही शोधा म्हणे. घोडे ते भगवान परमात्म्याने रथाला झोपले. गाढव सुद्धा गावात चांगलं काम केलं त्याची मिरवणूक काढतात. आपलं ते चुकलं का? वाईट काम केलं मिरवणूक काढतात. एकही नाही सापडलं. आणि 60,000 ऋषींचा मेळा तिथून चालला होता. त्यातले तो म्हणला मग साधू कोणी रथाला झोपला नसेल. विनाशकाले विपरीत बुद्धी वेदाचं वाक्य. त्याने सर्व साधूच रथाला झोंपले आणि तो रथ ओढायला लावला. तर त्यांना कुठं ओढतोय महाराज? त्यावेळेस असणारं सर्वात पायाजवळ जोवाच्या खाली आपल्या भाषेमध्ये काल परवा शर्यती झाल्या ना, अगदी जोकाटात इतक्या जवळ शिवळाला जोत घालायला दुर्वासाच आलं. आता इतकं फोडून सांगतो मी, खानदानी शेतकरी, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. दुर्वासाला जुंपलं महाराज, पण ते ओढा ना म्हणून थोडं सत्तेच्या आहारी गेलेल्या त्या नाहुशानं पायानं धक्का दिला आणि मग त्या दुर्वासांनी घोषित केला, अरे राजा झाला गड्या, पण कोणाचं मान पद प्रतिष्ठा हे सांभाळता आलं नाही. मी तुला शाप देतो की तुझं असणारं हे पद सुद्धा निघून जाईन. नाहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी भांबावला, परी राहाटी भांबावला, परी राहटी भांबावला. म्हणजे मान सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. राजकीय क्षेत्रामध्येच कोणी कोणाला कोणाची खुर्ची सहज देत नाही देत, सहज नाही देत, आटापिटाच असतं. पण मुलगा कर्तबगार झाल्यानंतर एका क्षणात आयुष्यभर कमवलेली संपत्ती आणि प्रॉपर्टी वडील एका क्षणात त्याच्या स्वाधीन करतात. मला वाटतं जगात सगळ्यात राजा माणूस बापच असेल, आणखी काय सापडलं नाही मला. आणि धन सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. काय धन? काही आमचे गुरुजी म्हणायचे, काहींच्या हातात तुम्ही असं माती द्या ते मातीचं सोनं करतात, आणि काहींच्या हातात सोनं द्या वाळू नाही करत का? तुमच्याकडे नाही का वाळू? आमच्याकडे वाळू करतात त्याचे, म्हणजे वाळूतूनच सोने असं मला म्हणायचं होतं. हे जरा फार खोल, तेवढं तुम्हाला कळायचं नाही. म्हणजे धनसुद्धा प्रारब्धात. हे तिन्ही जरी असेल ना, त्याची क्रिया आणि कृती दोन्ही जर सारखी नसेल तर तो भोगसुद्धा त्याला उपभोगता येणार नाही. म्हणजे भोग तो ना गडे संचिता वाचुनी. कोणाला तो संचितानं भोग भोगायला लागला याच्याकरता एक सिद्धांत देतो, म्हणजे आपल्याला कळेल. तो संचित जगाच्या मालकाला चुकलं नाही, आपली यादी कुठे ठेवायची. नीट आहे का? भगवान परमात्मा भक्तीच्या प्रांगणामध्ये तुम्ही किती ज्ञानी आहात हा हिशोब अजिबात बघत नाही. जगाचा मालक हिशोब कर्माचा बघत असतो, आणि हिशोब भक्तीचा ठेवला असताना तर रावण विश्वाच्या मालकाला जिवंत ठेवावा लागला असता. कारण रावण भक्ती आपल्यापेक्षा 100% चांगली करत. आपल्या वाणी नव्हतं, आपलं जाऊ द्या, आपलं काय लटिका व्यवहार सर्व हा संसार. आमचं तसंच आणि तुमचं तसंच. आम्हाला मस्त वाटतं रामकृष्ण अरे म्हणावं, पण पुढं वेळ हे सर्व आमच्याकरता ते बिझी करून ठेवलं. दावणीच्या जनावरांचे टायमिंग चांगले, इतकी माणसं बिझी झाले. काय म्हणणं आहे तुमचं? आता जर कीर्तन लांबल्याने काय म्हणे, महाराजांनी आवरायला पाहिजे हो, जनावर उन्हात राहिले. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे आपण त्याच्यापेक्षा बेसिक ज्या विषय आपला नाही ना, त्या विषयामध्ये आपण रममान झालो, आणि शेवटी ते विषय आपल्याला दुःख देऊ राहिले. विषय ओढी भुलले जीव कोण करील तयाची केव, किंवा विषय सेविता कोण तृप्त झाला इंधनेने मला अग्निकोटे. किंवा विषय ज्ञानोबा म्हणतात, विषय कशाचा पडी पाडवे? बोला विषय याचा पडी पाडवे, विषयाचा नाही. विषय जर विषयाचा असता तर विषयच राहिला नसता. हा अभेद अवस्था आहे. जो आपला नाही ना त्याच्याच गुंतलेली. नाही कळलं? सोपा दृष्टांत देऊन, आता वाजले की 12 जाऊ द्या ना घरी असं म्हणू नका, अजून 5-10 मिनटं मी थांबणार. नीट आहे का? सिद्धांत मांडायचा. विषय आपला नाही त्याच्यात रममान झाले. एक दृष्टांत देतो गुरुजी, जाणकार मंडळी. काय होतं, थोडंसं फोडून सांगितलं का बरं वाटतं जुन्या माणसांना. कीर्तन चला. कर्मधर्म सहयोगाने गुरुवर्य न्यायाचार्य शास्त्रीजी एक सिद्धांत मांडायचे, आम्ही पाठाला असताना. जुना दृष्टांत ते म्हणजे जंगलात सिंह, कोला आणि गाढव तिघांची मैत्री झाली. शास्त्र सांगतं, गीता समानशील व्यसने सुसख्यम. समान दर्जाची माणसं समान दर्जाच्या माणसं संगती करतात. खाणारा खाणाराची करतो, गाणारा गाणाराची करतो. पुढचं माझं पाठच नाही. त्या अपुरच राहिलं तेवढ्या म्हणे. मला फक्त लिहून द्या योगेश महाराज तेवढं जाताना काय ते पुढचं असं. हुशार माणसाला ते काय तिकडं जायची वेळ येत नाही. ऐका, तिघांची मैत्री झाली आणि एक दिवस शिकार केली. विषय सांगतो बघ, ऐका. कर्मधर्म सहयोगाने शिकार केली आणि वाटण्याचं काम गाढवाकडे दिलं. तर गाढव हुशार झाला,
तो म्हणला आपल्या का वाटायचं काम आलं. त्याला वाटलं मीच का गाढव तीर्थे नाणीला. यादी नीट ऐका. त्यावेळेस त्या गाढवानं शिकार केलेले मांस वाटलं. आता किती वाटे करायला पाहिजे? कोल्हा, सिंह आणि गाढव. हा बरोबर आहे, बोला ना, किती करायला पाहिजे? त्याने 3 केले. तंतोतंत इकडं सुद्धा एवढं होऊ दिलं नाही. सिंह थोड्या वेळाने आला, म्हणला का रे हे 3 का केले? म्हणला 3 काय केले? तो म्हणला मैत्रीमध्ये वाद होऊ नये मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दलिंदर. आपलं तसं ते जुने प्रमाण होते ना त्या काळातले. आता लय अवघड काळ आला. आता तुम्हाला डिक्शनरी पाठ करावं लागतं थोड्या दिवसामध्ये. कर्मधर्म संयोगाने. म्हणला मग गाढव तर मांस खात नाही. गाढव मांस खातं का? 100% गाढवालाच उद्देशून बोलते. माणसाला अजिबात कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. गाढवाचा विषय मांस आहे का? नाही. म्हणला मग तू खात नाही तरी वाटा का घेतला? तो म्हणला मी काही करीन. लांडग्यांना देईन म्हणला, त्यांच्याकडून उसणं घेईन काहीतरी. बरं जर 80 वर्ष झाले पंक्तीला जर फुटाण्याचा प्रसाद असेल तरी आपण म्हणतो चावत नाही, मी काही करीन. आता नाही कळत. आता एवढं पुढून कुठं सांगत असत्या कीर्तनकाराने, एवढं खरं नाही बोल. ते म्हणला अरे तू काही करीन म्हणला, पण अख्ख्या जास्त कष्ट कोणी केले? मी केले ना म्हणला. रागाला गाढवच मारून टाकलं. राहिलं कोण आता? बोला बोला. कोल्हा आणि सिंह. वाकडून आणायचं मध्ये आता परत वाटा वाढून सिंह. कोल्याला म्हणलं आता मांस वाढलं, परत वाट. आता कोल्हा हुशार महाराज. कोल्याने एक छोटा बाजूला काढला, सगळा सरकून दिला. सिंह म्हणला का रे असं का केलं? कोल्याने उत्तर दिलं, मला गाढवासारखं फुकट मारायचं नाही. दृष्टांत नाही कळला, सिद्धांत आहे का? जो त्याचा विषय नाही ना, त्या विषयामध्ये रममाण होऊन सुद्धा जीवाला मुकला. आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे याचा जरा विचार करा. धोत्राला गाठी, बँकेत कोटी, दानपिटीत रुपया टाकतो आणि देवा का लाख मागवतो. एवढा येडा वाटला का? कुठपर्यंत संसार, कुठपर्यंत जो वय सकळ सिद्ध आहे हा म्हणत्या कुशल. याच्यामुळं तो गोळे. राजा दशरथाचं एक केस पांढरा झाला तरी वशिष्ठांसमोर रडत होता. आपले पांढऱ्याचे काळे करून पुन्हा नोकरीतून रिटायरमेंट झाले का संसारात पुन्हा परमनंट. कुठे विचार आहे महाराज? संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी या शून्य हा हो. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी या शून्य हो. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. हरि भजने, हरि भजने, हरि भजने हरि भजने, हरि भजने, हरि कधी हा विचार करा. संतांनी ते केलं. आपलं हे त्याच्यात ते त्याच्यात, नाही भाजीत तर पुन्हा कोबूत, नाही कोबूत तर पुन्हा फ्लॉवरीमध्ये, नाही फ्लॉवरीत तर उन्हाळी कांद्यामध्ये. वाढता हा धंदा कर्म आपलं सगळं वाया व्यर्थ आहे. संतांनी त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. मग संचित कोणाला चुकलं नाही. जगाच्या पट्टीवर इतिहासाला राम राजा होणार सगळ्यात जास्त आनंद कोणाला? कैकेयी. आणि रामायणातले 3 माणसं ज्योतिषशास्त्रात पारंगत होती. कोण? गॅलिओन, रावणाची मुख्य पत्नी. मंडोदरी नाही, मंदोदरी. शब्दांचं वाटोळं केलं लोकांनी. मंदोदरी
रावण याडा नव्हता त्याचं ऐकत होता 80,000 बायकांमध्ये. लोक त्याचा संदर्भ जोडतात कधी कधी. काय दुर्दैव जाऊ दे, ऐकावं पण किती ऐकावं. इथपर्यंत 2 अश्वपती राजा कैकेयीचे वडील व्यक्ती दाखवायच्या आत मरेपर्यंत त्याची असणारी पशुपक्ष्यांची भाषा कळायची, पण सांगितलं तर मरण होतं. आणि कैकेयी अशी होती, व्यक्ती दाखवला की तिला मरण कळायचं. राजा दशरथ येडा नव्हता, 100 असुराबरोबर युद्ध झालं तर कैकेयीला युद्धाकरता स्वर्गात नेलं होतं. जरा बारकाईने ऐका. मग भोग संचित कोणाला चुकला नाही. जरा याची यादी आपापल्या पद्धतीने तपासून सांगतो. राजा होणारे याच्याकरता सुंदर कापडं तर शिवली असते ना प्रभू रामचंद्रांना, का आपल्यावानीच मांडव परत नीचे घातले असते? नाही ना. किमान चांगले तर राजा म्हटलं होतं त्याला काय असे मांजरपाट असतील का आपल्यावानी? ते शिवले असतील का नाही? मग रात्री विचार करा. विधीचा लेख एवढा कठीण आहे, तो जगाच्या मालकाला सुद्धा उद्या माझ्या बाबतीत काय घडणार हे कळलं नाही, तो आपल्या बाबतीतलं संचित काय सांगणार आहे मला? विधि तेरे लेख और किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं। एक राजा के राज दुलारे फेरत बन में मारे मारे, और के कष्ट रहने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं। विश्वाच्या मालकाला राजा होण्याचा राजयोग आला होता, तरी सकाळी वल्कल धारण करून जंगलाच्या दिशेने प्रवास करावा लागला. हे कर्म आहे, हा भोग आहे. ते संचिताची अवस्था जर ज्यानं सृष्टी निर्माण केली, म्या बोलविल्या वेद वृक्षाची पाने पर्वते बैसका, ह्या सगळ्या ओव्या पुढं आणा. ही त्याची सत्ता असताना त्याला सुद्धा भोग आणि संचित क्रियेने सोडलं नाही. आपली यादी कुठे ठेवायची? मग देवाच्या बाबतीत जर वनवास घडला, तो कोबराय म्हणतात देवाला सुद्धा कर्म भोगावं लागलं. देवाच्या जवळची माणसं सुद्धा गरीब होती, अन्न करत होती. सुद्धा मला विचारा काय परिस्थिती होती. ज्याच्या मित्राची सोन्याची द्वारका असताना त्याला सुद्धा अन्न करता दिवस काढावा लागला. हा भोग आहे, हा संचित आहे. त्यांच्या बाबतीत चुकला नाही. ज्याच्या हातात दे हरी आला हाता मग कैसी भय चिंता, तरी सुद्धा वल्कल धारण करावं लागली. सुद्धा मला देवाकडे महिनाभर थांबून सुद्धा मागावं लागले. या पोटा कारणे का झालो पांगीला जन, अशी सर्वांची यादी जरा पुढे काढा. त्यांच्या बाबतीतलं जर क्रिया पाहिली तर आपण आपल्या प्रक्रियेमध्ये समाधान मानावं, असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पाहिजे. भोगतो न घडे संचित वाचोनी, 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 भोगतो न घडे हा भोग आहे तो त्या पद्धतीने समर्पित करा.
समाधान या शब्दाची व्याख्या सांगू. प्राप्त क्रियेच्या ठिकाणी घडणारी भोगावस्था मनस्वी क्रियेच्या विरुद्ध न घडण्यात आहे नाम समाधान. मी केलेलं सर्व कार्य माझ्या मनासारखं होणं याला समाधान म्हणतं. आणि साधू संत याला समाधान मानत नाही किंवा भाग्यसुद्धा मानत नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. त्यांच्या बाबतीत म्हणजे निकट वासवरा संतापाई. आपलं वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आणि एखाद्या जुन्या माणसाला विचार, बाबा आता लय वय झाले, काय अपेक्षा? काय नाही महाराज, 2चे 4 व्हा आणि येल मांडवाला जावा. मी त्याच्या पुढे 2चे 4 व्हा, वेल मांडवाला जावा, वरचा पिसोरा खाली यावा, तुझ्या मुंडक्यात गोतावा, मग तू मारावा. अरे कुठपर्यंत अपेक्षा? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीवा माझा गेला ना. सर्व जन्म त्या पद्धतीनं. मग समाधान फार सोपं सांगू, एका शब्दात समाधान. दुसऱ्याच्या क्रियेच्या ठिकाणी दुसऱ्याची असणारी परिस्थिती, दुसऱ्याला मिळालेला मान, दुसऱ्याला मिळालेली प्रतिष्ठा हे बघून जर अंतःकरणामध्ये दुखत असेल तर याला म्हणतात जिवंतपणे नरक भोगणे. बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणखी ताकदीचं वाक्य बोललं, दुसऱ्याला मिळालेला मान, पद, प्रतिष्ठा सहन करा, रक्तसुद्धा खानदानी असावं लागतं. नाही कळलं तर सोडून द्या. बऱ्याच जणांना दुसऱ्याचं पाहून दुःख होतं. आदमी अपने दुखों से ज़्यादा औरों के सुखों से ज़्यादा दुखी है, इसलिए दुखी है. म्हणून थोडा विचार करा, काय आहे? काहीच नाही महाराज, आपलं काय नाही. थोडंसं समाधान या शब्दाची व्याख्या सांगू. एखाद्याला म्हणलं समाधान मानायचं, तुम्हाला काय मानायचं? शेजारच्या तर 3 BHK वरती झालाय, मला फॉर्च्युनर आली, माझ्या स्प्लेंडरचे अजून साईड पॅनलने बदलले, म्हणला काय समाधान मानायचं? अरे म्हटलं तरी समाधान आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं त्याचं सर्वस्व असताना त्याच्यापेक्षा तुझ्या वाट्याला जगाच्या मालकानं दुःख किती कमी दिलंय, त्या ज्या दिवशी कम्पेअर करशील त्या दिवशी तू जगातला सगळ्यात समाधानी असते. आणि तुम्ही श्रीमंत कोणाला म्हणता? फार गाड्या बंगल्या, अजिबात नाही महाराज. आएगी नोटी जमानत न होगी, पल्ले में घर कुछ अमानत न होगी, करके कैद तुझको जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. भाड़े के क्वार्टर को क्यों तू संभाले, एक दिन तुझको घर का मालिक निकाले, इसका किराया भी देना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. कहे गीतानंद तू फिरेगा रोता, लक 84 का पाएगा गोता, फिर जन्म लेके मरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. म्हणून थोडासा विचार करा. ही सगळे ना, आणि एक वाक्य आहे का, 100% ज्याची गॅरंटी आहे का त्याचं नाव मरण आहे, आणि 100% ज्याची काहीच गॅरंटी नाही ना त्याचं जीवन आहे. अजून पुढचे 5 मिनिटं सुद्धा मला नाही. बोला काय म्हणणं आहे तुमचं? आहे तुमच्याकडे शाश्वती? 99 वर्ष होईल मग बांगला दाखवाने तो महाराज, अजून 5 वर्षात कंप्लीट होईल बंगला, 100% कंप्लीट होईल. पण बंगल्याची वांस्तू शांती तुझं वर्ष श्राद्ध संघचिन, याचा काय विचार आहे? काय विचार माणसं? समाधानावर कुठंतरी स्थिर व्हायला शिका. साधू संत समाधान म्हणतात. एका शब्दात खंडन करतो. आपल्याला वेळ कमी, 10 मिनिटाच्या आत आवरायचे. राजकीय क्षेत्रातली बरीचशी मंडळी पुन्हा लांबवत नाही, मी कधीच नाही लांबवत, जाणत्या कीर्तनकाराने कधीच लांबू नये. आणि माझं एक कायमचं वाक्य आहे, शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट बंद नीट करू नये. चला पुढे, कळेल त्याला. दवाखाना बंद पडणे दाट शक्यता असते. चला सिद्धांत सांगतो. समाधान एकानं हाताखाली, पूर्वीच्या काळी प्रवीण महाराज ते हाताखाली त्याला ठेवायचे, त्याला काय म्हणायचे? मुनीम. मुनीम ना, मुनीमच म्हणायचे पुऱ्या काळात. त्या मुनीमला बोलवलं. म्हणला का रे काय? म्हणलं आपली संपत्ती मोज किती? ते मुनीम हँग झाल्या 3 दिवस मोजित होतं. म्हणला 7 पेढ्या बसून खातील, ही जुनी म्हण होती आपल्याकडे. नंतर त्या ज्याला सांगितलं ना त्याचा चेहरा डायरेक्ट पाडला. हो तर 7 पिढ्या बसून खातील. म्हणलं समाधान व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? इथं नित्य उठून खावा याची चिंता आहे. ही आपल्या बाबतीत आहे. मला चेहरा पडला तुमचा. नाही म्हणला तू बोलला ना याच्यामुळं चिंता आहे. म्हणला काय चिंता आहे? म्हणलं मी काय बोललो? तू बोलला हेच चिंता आहे. म्हणला काय? 7 पिढ्यांचं ठीक आहे म्हणला, पण 8वीचं काय होईल? म्हणला तू जागला तर पाहिजे ना 8वीचं पाहाला. पण तो मुनीम होता. तो म्हणला त्या डोंगरावर एक साधू आहे, त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा, ते तुला त्या पद्धतीने समाधान देतील. ते गेलं महाराज. पण मोकळा जाऊ नको म्हणला, किमान फळं वगैरे घेऊन जा, नाहीतर मग नारळ तरी घेऊन जा, शेंड्या कामं येतील त्यांना हिवाळ्या दिवसात शेकायला म्हणलं मी. त्या पद्धतीने हुशार होतं ते गेलं महाराज. ते साधू विरस्त अवस्थेमध्ये झोपलेले होते. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, वाऱ्या सवेरे जावे, या झोपडीत माझ्या आनंदात झोपलेले विराजमान अवस्था होती.
कर्मधर्म संयोगाने ते गेलो आणि साधू महाराजांची झोप उठवली. शास्त्र सांगते निद्रस्थ अवस्थेला जागा केले का दारिद्र्य येते. कर्मधर्म संयोगाने म्हणे काय आहे, काय नाही म्हणे आलो होतो. कशाला आलो होता, नाही म्हणे तुम्हाला फळं घेऊन आलो होतो. एवढे का नाही म्हणले, मी एकदा सकाळी खाले होत, परत दिवसभराची चिंता करत नाही, चल घेऊन जा. साधू शीघ्रकोपी, भारतातील साधू शीघ्रकोपी, वृंदावन का थोडं प्रेम आहे. ते राधा भक्तीत रममान झालेले माणसे महाराज, त्यामुळे ती थोडी रममान आहे. त्या ठिकाणी ते शांत स्वभाव. कर्मधर्म सहयोगाने ते एवढं बोललं म्हणलं शाब्दी निघालं महाराज. निघालं पुन्हा साधू मला थांब, कशाला आला होता. नाही नाही म्हणे झालं. कशाला आला होता म्हणलं, ज्याच्या करता आलो त्याचं उत्तर भेटलं म्हणलं. तुम्हाला नाही कळालं ना. तो म्हणला जो सकाळी जेवल्यानंतर दुपारच्या जेवणाची चिंता करत नाही त्याला 8 पिढ्यांचं विचारायचं. हे समाधान आहे का. जैशा स्थिती आहे तैशा परिपाय आणि कौतुक पाय संचिताचे हे समाधान आहे. करावे ते मनी समाधान. जगाच्या मालकानं जे आपल्या बाबतीत लिहिलंय ते 100% त्याच्या दृष्टिकोनातून बरं असेल म्हणून त्याच्यावरती काही भार सोपवत चला. करावे ते मनी समाधान म्हणवनी मनी मानू नये खेदो आणि म्हणावा गोविंद वेळेवेळा. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, जाऊ द्या. आज मला वाटतं आता काल परवा तुम्ही सगळी मंडळी श्राद्धाला आले होते. त्याच कालखंडामध्ये प्रवीण महाराज वडिलांना किडनीसारख्या आजाराने ग्रासलं आणि शुद्ध वारकरी काळी 4 पर्यंत डबलला म्हणतो. सोमनाथ महाराजांना आम्ही ही डबलला म्हणणारी मंडळी होती. आता मी स्वर खाली केलं नाही तर मला फक्त एक थोडासा गॅप भेटलो. तुम्ही कोणत्या स्वरात सांगा काय फरक पडत नाही. काळी 4 पांढरी 4ला डबलला म्हणायचो आम्ही. सिद्धांत थोड्या वेळात थांबायचं आपल्याला. आजारी झाल्यानंतर प्रसंग असा उठवला की जीवाची सर्व बाजी लावली. त्यावेळेस मी बँकमध्ये जॉबला होतो. असेल तेवढी संपत्ती कामाला लावली आणि त्याच्या 1 वर्ष आधी फक्त असणारे रिजाईन केला होता घरच्या परिस्थितीमुळे आणि घरी आलो होतो. आणि इतकी परिस्थिती एक दिवस असा ओढावला की खिशात पैसेच नाही राहिले. मी स्वतःचा ज्वलंत अनुभव लाईव्ह सांगतो. माणसानं स्वतःचे सांगितलं पाहिजे कधी काही. कर्मधर्म सहयोगाने असं ठरलं की वडिलोपार्जित भरपूर क्षेत्र यापैकी एखादं एकर कमी करायचं पण वडिलांना वाचवायचं. कारण भरपूर काहीतरी केलं होतं माझ्यासाठी. म्हणून सगळ्या चुलत्यांना सांगितलं की मी क्षेत्र विकणार आहे. आपल्यात जर होत असेल तर कशाला वादला होता. आपल्या भाषेमध्ये नको त्याला देण्यापेक्षा घेऊन टाक. ते म्हणजे चालेल सकाळी बैठकीला बसू. पण मनात हे वाईट वाटत होतं की हे जर वडिलांना कळलं जर यदा कदाचित धक्का बसला तर हे फार मोठी काहीतरी हानी होईल. कारण ज्यांनी खाडाचे काडं करून जमिनीसाठी असणार काळ्या आईची सेवा करणारी जुनी माणसं फार वैतागायची. आता सहज माणसं म्हणतात 2-4 एकर कमी करून सुखात जगू सहज म्हणतात. हाच विचार जर त्यांनी त्या काळात केला असताना आपल्यापेक्षा फार सुंदर जगली असती. पण त्यांनी केसाला सुद्धा धक्का लावू दिला नाही. ही निष्ठावती नीती प्रीती आणि अतिथी जपणारी जुन्या पिढ्या होती. म्हणून सकाळी बसलो आणि विचार केला म्हणलं तेवढे आमच्या. आणि मी रिजाईन केल्यानंतर आमचा 1 वर्ष 1.5 वर्ष असणारं PFचं असणारे केस चालू होते. दीपक महाराज ते लागणार होती. सगळ्यांचे डिटेल दिलेले होते. कर्मधर्म सहयोगाने सकाळी म्हटलं म्हणलं आपल्या हातून शेती चालली. वाईट वाटलं आणि व्यवहाराला बसायच्या आधी 1 तास फक्त आधी फोन आला. महाराज म्हणजे तिकून कंपनीतून आमच्या सर आपला निकाल लागलेला आहे. आपल्या सर्वांचे OTP सेंड करा आणि तुमच्या खात्यामध्ये तुमची 4-5 लाख रुपये असेल ते रक्कम जमा होईल. आणि मग मी आधी देवाला थोडंसं म्हणत होतो, देवा तुझे दास होता नाही बरे बुडविली घरे बहुतांची गड्या. तू फार परीक्षा घेतो पुण्यवंत पातळलो की दरिद्र तो भाग्यवंत. पण मला वाटतं थोडंसं का होईना त्याच्याविषयी जर निष्ठा असेल समाधान जर असेल ना तर तो जगाचा मालक आपल्या बाबतीमध्ये सहज दृष्टिकोनातून असणारा ते संकट बाजूला टाकतो. जाता जाता एक वाक्य सांगून जातो, फकीर असून जर फिकीर करत असेल तर दुर्दैव आहे. आणि माळ घालून जर देव आणि संतांवर विश्वास नसेल तर याचा अर्थ तुमची श्रद्धा देवाच्या ठिकाणी आणि संतांच्या ठिकाणी भावूक नाही. म्हणून मी विचार केला ज्या दिवशी आपण थांबणार होतो ना त्या दिवशी ठरवलं कुठंतरी श्रद्धा आणि भाव जर समर्पित केला ना समाधान मानून जर भजन केलं ना तो भगवान परमात्मा 100% आपल्या मनातलं जाणतो. आणि भक्ती या शब्दाची व्याख्या तिचे न सांगता तो जगाचा मालक पुरवतो. त्याचं नाव भक्ती आहे. मागून जे भेटते त्याला भगत म्हणतात. मग या भक्तीच्या ठिकाणी काय करायचं तुकोबार आहे म्हटलं काय जे घडल ना या खेदाच्या रूपाकडे जायचं नाही. कारण बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती तिथपासून तर इथपर्यंत ज्याने आपली चिंता केली ना त्याच्या खेदाच्या विरहित राहा. समाधान मनामने बांधलं की काय करायचं ज्या ज्या वेळेस असं संकट येईल ना त्या वेळेस त्याचं नामस्मरण करायचं आणि खेद अवस्था दूर करायची अभंगाच्या दृष्टीने.
मनवनी मानी मानून एके तू मनवनी मनी मानून म्हणून अजिबात खेद न करता भजन करायचं विठोबार वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणांचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आमश्राद्ध गोष्टी पडते ती आणि पुण्यतिथी जन्ममृत्यूच्या सोहळ्याच्या दृष्टिकोनातून जीवात्म्याला मोक्ष प्राप्ती करता केलेला प्रयास अन्नदान गोदान भूदान द्रव्यदान कांचनदान ज्ञानदान या ध्यानातून असणारा उपयुक्त होणारा जीवात्मा आजच्या दिवशी शांतीपूर्वीमध्ये यमाच्या समोर उभं केलं की कुटुंबियांनी आयुष्यभर त्यानं केलेल्या पाप कर्मातून उत्तराय होण्याकरता केलेलं पुण्यकर्म आणि त्या पुण्यकर्मातून तो जीवात्मा आजच्या दिवशी दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. नासिले ते पुनरुपी दिसे जातस्ते ध्रुवम मृत्युध्रुवम जनतस्मात परिहार्यतम नत्तम सोचितो रसी किम आर्यासी नासिले ते पुनरुपी दिसे असं असणारं या भाऊंच्या जाण्यानं जे दुःख परिवाराला आहे. जीवात्मा आहे मग तो कोणत्याही क्रियेतला असो तारुण्य वार्धक्य किंवा असणारा कोणत्या गंधातला जरी असला तर मला वाटतं त्या क्रियेच्या ठिकाणी असणारा तो भाव भरपूर जागा होतो. 99 वर्षाच्या व्यक्तीसुद्धा कुटुंबातून जावा वाटत नाही तर तारुण्यातला असणारा व्यक्ती गेला ते चालूच असतं. लोक बुक्का लावतात बुक्का नाही लावत एवढं तरी बरं आहे. काला आहे तस्मा आहे ना मग ते बुक्का मी कळत नाही थोडासा काळा आहे त्यामुळे जमून जाते असं आपण स्वतःच लपून ठेवत नाही कधी जे असं ते सत्य मांडलं पाहिजे माणसानं. आपलं असणारं मोकळा मनुष्य महाराज कधी आडी नाही काही नाही परमार्थ आडी भिर येत असला का थोडं बरं होतं. काय ते फळाने आडी धरली की फळं गोड होतात आणि माणसाने आडी धरली की माणसं कडू होतात. मोकळ्या कागदांना पिना मारल्या का पिणे एक कागद एकत्र होतात आणि एकत्र कुटुंबाला पिन मारली का वेगळे होतात. हे तसंच आहे महाराज त्या दृष्टिकोनातून मांडण्याचं. आणि करू सावे न लगे बहुता आपल्या बाबतीत जे घडतंय ना त्याला 100% आपलं पूर्व प्रारब्ध संचित आहे. आणि करू सावे न लगे बहुता आपुलिया माणसं म्हणतात त्याने फोन केल्यामुळे ते मोडलं नाही मोडलं म्हणजे घराचं बांधकाम मोडलं असं मला म्हणत होतं. आता सध्या डोक्यात तेवढंच आहे पण ते प्रारब्ध आहे संचित आहे त्या असणाऱ्या विश्वाच्या मालकाला. आणि करू सावे न लगे बहुता राजा दशरथाने असणारा श्रावण बाळावर दोष नाही दिला का त्यानं शाप दिल्यामुळे मला मारावं लागलं. माझं प्रारब्ध कर्म आगा कर्मीचे उरावे ते सुखदुःखी फळावे ते ते भोगावया यावे दे आहे का म्हणून निर्धारित वेळेमध्ये अभंगाचा अन्वय अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आमश्राद्ध गोष्टी तिथे बरेचसे असणारे पुण्यकर्म केले की माझे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण. म्हणजे सर्वस्व करत असताना जे घडतंय ते चांगल्या करता जे घडणार ते चांगल्या करता आणि जे घडले ते सुद्धा चांगल्या करता सृष्टीच्या नियमाप्रमाणे जो आला तो रमला आणि शेवटी गेला. आयुष्यभर माणसं जपायचा प्रयत्न करा. शेवटचं वाक्य बोलतो पैसा कोणत्या क्षेत्रात कामाला येईल मला माहीत नाही गड्या पण आयुष्यभर जर माणसं जोडायचं काम केलं ना ती पावलाला उभे राहतील. म्हणून एक वाक्य सांगतो पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावलावर भेटतील पण मनाने श्रीमंत असणारे माणसं शोधायला पावलं झिजवावे लागतील. ही एक असणारी थोडीशी उणीव आहे सध्या. पैशावाले भरपूर भेटतात तो 7-7 पिढ्या बसून खातील असे भेटतात पण तेच आम्हाला म्हणतात समाधान नाही हो हे दुर्दैव आहे. कळतंय ना माझं वाक्य. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव ह्या सृष्टीमध्ये 100% आहे. देता देवविता नेता नैवेता तेथे तुझी सत्ता काय आहे या दृष्टिकोनातून जर विचार मांडायला गेलं मग जमेल जाणत्या परमार्थकाने थोडा तरी भार देवावर घालून बघा बरं. आजही वारकरी संप्रदायामध्ये महाराज एक वाक्य ताकदीने सांगतो
अगदी गरिबीत आणि भिक्षा मागून असणारं, मधुकरी मागून अन्न खाऊन दिवस काढून असणारं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी साधना केली ना, आज 30 विद्यार्थी महाराज 50-55 लाखाच्या गाडीत आरामशीर फिरत आहे. हे असणारे साधनेचं फळ आहे आणि हे ते त्याच्यावर विश्वास टाकल्याची कमाई. काय म्हणणं आहे तुमचं? काढा हिस्ट्री काढा, किमान 70% कीर्तन तुम्हाला असे सापडतील ना कीर्तनकार बिचारे की ज्यांची वैचारिक पातळी व फार उंची आहे, पण घरची परिस्थिती नाजूक आहे, तरी ती माणसं आनंदात. आणि आता 70% असे सापडतील परिस्थिती गडगंजे पण विचारानं नाजूक आहे. गडगंज श्रीमंती पण समाधान नाही. आता इथं पूर्वीच्या काळी चपात्या केल्या तरी 6 महिन्याने घरात आनंद वाटत होता की नाही? आता 3 टाईम पोळ्या खाऊ शकतात का नाही? पण खाणाऱ्याला गोळ्या आधी पहिली गोळी आहे. देवाचा स्वभाव आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत उपभोग देत नाही. आपली अवस्था रामायणातले सीतासारखीच आहे महाराज. फार एका वाक्यात बोलू, प्रभू रामचंद्र जवळ होते, अपेक्षा सोन्याच्या हरणाची लागली. तिकडे गेलो, अख्खी लंका सोन्याच्या ISO मानांकित 9218 सर्टिफाईड ओरिजिनल 24 कॅरेट गोल्ड सोनं लंका. रावणाचा नातू पापडा घेऊन आला तरी बामणवाडा घेऊन गेला असता अख्खा. एवढेच लंका सोन्याची असताना तिथे गेल्यावरती असणारं चिंता कोणाची? रामाची. मग आपलं जोपर्यंत सगळं आहे तोपर्यंत याची त्याला डेचा नाईटचा डे, ही FD ती PF 5 वर्षांनी 10 वर्षांनी पावती सगळं साठवतो आणि सगळे थकले का डॉक्टरला म्हणतो एवढे घे, गुडघे नीट झाले पाहिजे. आपली अवस्था रामायणातलं सीता सारखीच आहे ना. म्हणून जाणत्या व्यक्तींकरता सिद्धांत सांगतो, शेवटच्या चरणाकडे येतो, थोडासा का होईना देवावर भार घालण्याचा प्रयत्न करा. तो भगवान परमात्मा समरूप होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. भार घातली तुका मने भार घातली आवरी. तुका मने भार घातली आवरी. तुका मने भार घातली आवरी. नाही राम कैवारी नारायण. नाही राम कैवारी नारायण. मनमुनी मानी म्हणून खेदू. मनमुनी मानी मानून खेदू. होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. म्हणून मानी मानून खेदू. म्हणून मानी मानून खेदू. मनवा गोविंदू. मनवा अभंगाचा अन्वयार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. मनवनी मनी मानून एक खेदू. मनावा
गोविंदो वेळा मानू नये खेदो या दृष्टिकोनातून अन्वय मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला थांबायचे. म्हणून गुणीजन गायक वादक मनवणी म्हणी मानू नये खेदो म्हणावा गोविंदो वेळा सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. निर्धारित वेळेमध्ये अभंगाचा अन्वय अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या समेत आलेले सोमनाथ महाराज असतील, आमचे प्रवीणजी महाराज असतील, दीपक बाबा असतील, उपस्थित ज्ञाताज्ञ सर्व कीर्तनकार आदरणीय आमचे योगेश महाराज असतील, आमचे गीताताई असतील, बोडके बाबा, ही शिंपीत प्रेमाची सर्व किरण महाराज, ही सर्व प्रेमाची मंडळी, आदरणीय पूज्य बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्याकडेच येतं असं नाही, तुम्ही विरेवाडीला आलते सप्त्याला, तिथेसुद्धा 7 दिवस असतात बाबाजी आमच्याकडे. ह्या दृष्टिकोनातून आणि एक निरागस आहे महाराज दृष्टिकोनातून मला वाटतं प्रेमप्रीतीचे बांधिले या दृष्टिकोनातून जगाला आनंद देण्याकरता एक निरागस दृष्टिकोनातून भाव आहे. म्हणून झालेली सेवा समर्पित करतो. जास्त बोललो असेल कमी करा, कमी बोललो असेल रिकाम्या जागा. तुम्ही भरा ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली बस असणार प्रोटोकॉलप्रमाणे असणारं म्हणण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा गेलेल्या जीवात्म्याच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा त्यांच्या चरणावरती चांगली जागा देऊ. महाराज ही माणसं खरंच चांगल्या गतीला जातात. म्हणे वाचे करणे जयाची भजने देवाची आवाहने, ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले. निरागस भावे शेवटचं वाक्य बोलतो. आपण घरात गेलो की सगळं घर पाया पडतं, पण लहान लेकरं पाया पडत नाही आपल्या. का माहिती का? त्याला माहिती मी कोणतं पापच केलं तर का पाया पडायचं. म्हणून ही माणसं कोणाला शरणांगत जात नाही, मानत नाही, कारण त्यांचा मनातला भाव वेगळा असतो. पण त्यांच्या जाण्यानं जे दुःख या परिवाराला आहे, कारण ते एक चालतं बोलतं माणूस महाराज एक सुई जरी हरवले तरी त्या जागेवर 3 दिवस शोधते. सुई जाऊया 10ची नोट पडली तरी 3 दिवस शोधते. आम्ही शोधतो तर पाकिटातली कुठं पडली जर गाडीत असं तर ह्याच्यापेक्षा आणखी काय सांगायचं खाली होऊन. पण माणूस व्यक्ती गेल्यानंतर ती उणीव भासते. म्हणून दादांना भगवान परमात्म्यांच्या चरणावर चांगली जागा देऊ. चाललेली सेवा समर्पित. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला असेल वाणीचा दोष सोडून परत करा. बोलिले लेकुरे वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध झालेली सेवा समर्पित. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 1 वर्षापूर्वी गेते परिवारातून ज्या बालकाचं निधन झालं ते आपल्या सर्वांचे परिचित ब्राह्मणवाडे गावचे सरपंच, आमच्या शिंपीटाकळी गावचे बाचे, हरिभक्तपरायण विलास बाबूराव गीते यांचे चिरंजीव निलेश यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व मायबाप बंधू भगिनींचे आभार. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आज जी कीर्तन सेवा आपली झाली ती प्रकाश महाराज आव्हाड आणि त्यांना जी साथ दिली ती प्रवीण महाराज पांडे, सोमनाथ महाराज पाचपिंड, किरण महाराज यादव, भाऊसाहेब महाराज बोडके, कैलास महाराज घुगे, मृदुंगाचार्य दीपक महाराज खरात, हार्मोनियम गोरे सर, विनेकरी गोकुळ गीते, भालदार चोपदार, गावातील व परिसरातील भजनी मंडळ आणि उपस्थित सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि त्याचप्रमाणे उपस्थित योगेश महाराज आव्हाड आणि गीताताई गोरवडकर तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. विनोद कांगडे यांचा हा गजर माऊलीचा चॅनल त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या श्री क्षेत्र शिंपीडाके, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र शिंपीडाके, क्षेत्र पैठण आणि श्री क्षेत्र शिंपीडाके, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. उठू नका 5 मिनटं फक्त. या दिंडीच्या आमच्या वारीतील हरिभक्तपरायण विलासभाऊ गीते आणि ब्राह्मणवाड्याचे सर्व वारकरी समाविष्ट असतात. त्या आमच्या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज बोडके यांच्या वारीतील आणि सर्व उपस्थित राहिलात आपल्या सर्वांच्या वतीनं या बालकांना मी भावाची भावांजली, आदराची आदरांजली अर्पण करतो. यानंतर हरिभक्तपरायण योगेश महाराज आव्हाड आणि त्यानंतर हरिभक्तपरायण गीताताई घोरवडकर यांचं 2 मिनिटातच श्रद्धांजलीचे 2 शब्द होतील. मी योगेश महाराजांना प्राचारण करतो, त्यांनी 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करावी. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. वैकुंठवासी
निलेश दादा गीते यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण सर्व उपस्थित जनसमुदाय जमलात. खरं तर निलेश दादाचं जाणं अत्यंत आकस्मिक आहे, दुर्धर आजाराने आहे. कोणती अवस्था जरी काही असेल, पण मात्र बाप आणि आई कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दुःख मात्र कधीही न पेलवणारं आहे. नक्की त्या दुःखाची जाणीव निलेश दादाच्या घरातला त्यापर्यंतच्या आयुष्यातला जो वावर आहे, तो वावर नक्की त्यांना कायम स्मरण आठवण करून देणारा आहे. या निमित्ताने सगळ्या जीवनाच्या इच्छा आकांक्षा काय असतात, 2 तासाच्या कीर्तनात आदरणीय परमस्नेही प्रकाशजी महाराज आव्हाड, माझे परमस्नेही, यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलेलं आहे. आणि म्हणून जीवनातल्या या गती काळातल्या यातना गती काळातल्या कार्यप्रणाली या कोणालाही चुकत नाही. आलो त्या दिवशी येणं जसं निश्चित आहे तसं जाणं निश्चित आहे. निमित्त कुठल्या तरी विचाराने मानवी जीवनाचं हे निर्धारित आहे. म्हणून आवेगा सो जावेगा राजा रंक फकीर, कोही सियासन चढ गया कोही बंदा जंजीर, कबीरांच्या वाणीतला हा सिद्धांत आहे. म्हणून निलेश दादाला नक्की जसं कर्म आहे श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने नक्की पंढरीनाथाच्या चरणारविंदी जागा मिळावी असं भावचिंतन करूया. सुंदर अशी विचारधारा प्रकाश महाराजांनी आजच्या कीर्तनातून संपूर्ण वेळ कसा गेला तो कळाला नाही, कारण वाणीवरच तेवढा प्रकाश आहे, नावातही प्रकाशच. म्हणून ते काही नवीन वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्राला, आपल्या परिसराला कीर्तनाच्या द्वारा सुंदर अशी गवसणी त्यांनी घातलेली आहे. सरस्वती मातेची देणगी आहे. आवाज अप्रतिम आहे, सर्व वाक्चातुर्य आहे, ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे. गीते परिवाराच्या वतीने हार्दिक आभार ऋणनिर्देश करूया. सगळा उपस्थित जनसमुदाय जमलात, मोठी आनंदाची गोष्ट आहे. या सर्व परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालात. विलास नानांचं व्यक्तित्व फार उंचीचं आहे, कारण जीवनामध्ये राजकीय माणूस कसा असावा याच्यासाठी आदर्श उदाहरण विलास नानांचं आहे. राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक एकोपा आपल्या जीवनामध्ये उंचीने तो असतो. परमार्थ आणि समाजकारण आणि राजकारण या दोन्हीतली पवित्रता सांभाळण्याचं काम विलास नाना कायम करत असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही, तेवढ्या स्वच्छ प्रतिमेने विलास नाना कायम अविरत असतात. सप्ताह असेल, यात्रा असेल, सर्व गोष्टीने तरुणांना मार्गदर्शन करणं, ज्येष्ठांचा आदर ठेवणं आणि ही पवित्र वाटचाल नाना करतात. म्हणून नानांच्या प्रेमाने हा सर्व उपस्थित जनसमुदाय आज इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली निलेश दादांना समर्पित करूया. थांबतो. हरिओम तत्सत. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या पवित्र असणाऱ्या आपल्या ह्या भूमीमध्ये ऐश्वर संपन्न संत श्री संत भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी कैलासवासी निलेश दादा विलासराव गीते यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरून संपन्न होत असताना या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांच्या मुखारविंदातून, ज्यांच्या प्रासादिक वाणीतून आपण सर्वांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवाची श्रवण केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, अत्यंत अभ्यासपूर्वक कीर्तनकार, असे संप्रदायाचं भूषण असणारे परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आमचे बंधू हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज आव्हाड दरेवाडीकर महाराजांच्या मुखारविंदातून ही कीर्तनरूपी सेवा श्रवण करत असताना या कुटुंबावरती झालेला जो दुःखाचा आघात आहे, कशा पद्धतीने जीवनामध्ये प्रारब्ध चुकत नाही, या सगळ्या गोष्टींचं विवेचन महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून करत असताना भोगतनो घडे संचिता वाचवणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे विवेचन करत असताना सगळ्याच गोष्टींवरती कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी हात घालून आपल्याला सर्व शास्त्रांची जाणीव या ठिकाणी करून दिली.
जी प्रारब्ध गती भगवंताला चुकली नाही तिथं माणसांचं काय घेऊन बसलात या सगळ्या गोष्टींचं विवेचन करत असताना लेकरू कसंही असलं परंतु आई वडील ते आई वडीलच असतात. जगद्गुरु श्री संत तुकोबाने सांगतात, आंधळे पांगळे मुके अनर्ग जैसे तैसे बाळ पडिये माते. आईला मुलगा आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, अनर्ग म्हणजे उन्मत्तपणाने जरी वागणारा मुलगा असला तरी आईला आपल्या प्राणाहीपेक्षा तो प्रिय असतो. अत्यंत प्रेमाने संगोपन केलेला आज त्यांचा मुलगा 1 वर्ष झालं या कुटुंबातून निघून गेला. अत्यंत प्रेम आणि तो गेल्याने या परिवारावरती जो दुःखाचा आघात झाला. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे परंतु हे माता पिता त्या लेकराला विसरू शकले नाही. आदरणीय विलास भाऊंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे आणि अशा स्वच्छ प्रतिमेचा असणारा माणूस पण आज कुठेतरी त्यांच्याही अंतःकरणामध्ये लेकरू गेल्याचं दुःख आहे. पण या संपूर्ण परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती या जगाच्या मालकाने प्रदान करावी आणि आदरणीय कैलासवासी निलेश दादांना भगवंताने आपल्या चरणांजवळ जागा द्यावी अशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या चरणावरती, ऐश्वर संपन्न संत श्री संत भगवान बाबांच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करेल आणि आदरणीय कैलासवासी निलेश दादांना आमच्या संपूर्ण गोरवडकर परिवाराच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने, सर्व महिला कीर्तनकारांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करून याच ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देते. रामकृष्ण हरी. असो नाही स्वरूपी मनोनिया अनुवृत्ती भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते शिकारीजे चैतन्यनाथे. बघा, गीतेदादा शरीराने गेले पण आत्मस्वरूपाने आहेत म्हणून त्यांचं जीवन म्हणजे एक बालक ब्रह्मचारी जीवन होतं. आपल्याला माहीत आहे 3 आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम आहे, ग्रस्त आणि वानप्रस्थ संन्यास म्हणजे 4 आश्रम आहेत. आमचा जो आश्रम आहे तो संन्यास आश्रम आहे. संन्यास म्हणजे मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्थात तो संन्यासी जाणं निरंतर. हा भगवा कपडा म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. त्यागा शांती निरंतर. तुम्ही सुद्धा 50च्या पुढं थोडा थोडा त्याग केला पाहिजे. संसार प्रपंचाविषयी माया कमी केली पाहिजे आणि या मायामोहामुळेच दुःख आहे. काय परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करणं म्हणजे सतत देवाचं नामस्मरण करा. आता दत्त जयंती येईल, गुरुचरित्र पारायण करा, ज्ञानेश्वरी पारायण करा, आळंदी पंढरपूरची वारी करा. आता जी वारी आहे ते त्र्यंबकेश्वरची वारी आहे. आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकोबारायचं म्हणणे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून सर्वांनी त्यागामध्ये शांती आहे. आपल्याला आजार हो असं कोणालाच वाटत नाही, मला आजार व्हावे. त्यासाठी आपण आहे ना रात्री वेळेत जेवायचं, वेळेत झोपायचं, सकाळी वेळेत उठायचं, योगासनं करा, प्राणायाम करा. माझं शरीर जे योगाचं शरीर आहे. काय योग साधना जर केली, मी अनेक विद्यालयामध्ये योगा शिकवतो. महाराजांना माहीत आहे. अनेक कीर्तनामध्ये मी सर्वांना हसितो. सकाळी सकाळी उठल्या देवाचं नामस्मरण करा. सगळ्यांनी टाळी वाजून राम राम करा. ही श्रद्धांजली. टाळी कशी वाजली पाहिजे? टाळी अशी वाजली पाहिजे. 5 बोटांनी जर आपण टाळी वाजली ना, ह्या नसा मोकळ्या होत्यात. आपल्याला अटॅक येणार नाही, पॅरलेस होणार नाही, धैर्य वाढेल. आपल्यामध्ये काय पाहिजे? धैर्य पाहिजे का नाही? काय एक मन आहे ना, जगावं तर वाघासारखं, लढावं तर छत्रपती शिवरायासारखं लढावं. काय ते सगळ्यांनी एकदा रामराम म्हणायचे टाळे वाजून. नंतर तुम्हाला प्रसाद घ्यायचंच, फक्त 2 मिनटं थोडं थांबाय. म्हणा सगळ्यांनी, म्हणा मुखाने राम 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 राम. जोरात राम 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 राम. सकाळी उठून रोज भजन करा, राम राम म्हणा. आता सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. ही साधना आहे. सगळ्यांनी आता ओम ओम म्हणा. तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडणार? खरंच पडणार नाही. लाखांना पैसा खर्च करावा लागतो. तर एकदा ओम म्हणून टाळे वाजवा. ओम हा वेदाचा मंत्र आहे.
ओम 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 ओम. मी तर म्हणतो ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वांमध्येच कोण आहे? परमात्मा आहे. आपलं स्वरूप सत चित आणि आनंद स्वरूप आहे. आनंद हा विषयामध्ये नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव आहे. काय महाराज म्हणले ना, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर खोदिले. विषय सुखे नाशिवंत आहे, याच्यामुळं रोग होते. शाश्वत सुख आहे देवाचं. म्हणून सर्वांनी देवाचं भजन करा, योग साधना करा, हसत हसत काय जगा? जीवन जगा. इथं हसायचा प्रसंग नाही. जिथे कुटुंबाला दुःख झालं तसं त्यांच्या दुःखामध्ये आपण पण सहभागी आहोत. योग साधना करा, जास्त न बोलता. सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी. ओम नमो नारायण. येणारा कुंभ आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा आहे. सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. रामकृष्ण.